टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेचा एक व्हिडिओ काल व्हायरल झाला आणि गोट्या गीतेचं सर्वप्रथम ज्यांनी नाव घेतलं ते बाळा बांगर माझ्यासोबत आहेत. त्यांनी सांगितलं की महादेव मुंडे हत्या प्रकरणात या सायको किलर गोट्या गीतेचा हात आहे. माझ्यासोबत विजय सिंह बाळा बांगर आहेत. काय सांगाल, तुम्ही अनेक दिवसापासून नाव घेताय मात्र आता तो फरार आहे. मी तर प्रथम दिवसापासून जेव्हापासून प्रसारमाध्यमासमोर गोट्या गीते हा सायको किलर आहे, विकृत मानसिकतेचा आहे, परळीपासून छोट्या गुन्ह्यापासून तर मोठ्या गुन्हेगारीमध्ये गोट्या गीतेचा हात आहे, मी वारंवार सांगत आहे. आणि त्यावेळेस मी सांगत होतो त्यावेळेस गोट्या गीतेला बीड पोलिसांनी मोक्याची कारवाई अंतर्गत त्याला अटक करायला पाहिजे होती. त्याच्यावर मोक्याची कारवाई झालेली होती पण त्याला अटक केली नव्हती. ज्यावेळेस मी गोट्या गीतेचं नाव घेत होतो त्यावेळेस गोट्या गीते हा परळीच्या आसपासच होता, परळीमध्येच होता, पण पोलिसांनी त्यावेळेस त्याच्यावर कारवाई केलेली नव्हती. आता काय किती वेळ पुढे निघून गेली, आता गोट्या गीतेचा चेहरा पुढे आला. मी प्रसारमाध्यमापुढे पहिल्या दिवसापासून सांगत होतो गोट्या गीते सायको किलर आहे. आता गोट्या गीतेची वेळ एवढी पुढे निघून गोट्या गीते आता व्हिडिओ टाकायला लागला प्रसारमाध्यमावर आणि बीड पोलीस आणि सर्व जनता फक्त बघत आहे, हातबल आहे. आता गोट्या गीते सारख्या विकृत मानसिकतेचा जो गुन्हेगार आहे त्याचं कीर्तन आपल्याला ऐकावं लागतंय. तो त्या कीर्तनामध्ये सांगतो की माझं दैवत वाल्मिक कराड आहेत, म्हणजे श्री संत वाल्मिक कराड यांचे भक्त गोट्या गीते ह्यांच्या आपल्यावर कीर्तन ऐकायची वेळ आली. एक चांगला विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे तो आणि तसल्याला पोलीस अटक करू शकत नाहीत, म्हणजे किती दुर्दैव आहे. आणि ते खुशाल प्रसार माध्यमावर व्हिडिओ व्हायरल करून खुलेआम विधानसभेच्या सदस्यांना आमदारांना धमक्या देत आहे. किती बीड जिल्ह्यामध्ये अराजकता झालेली आहे. आता तरी बीड पोलीस प्रशासनाने, परळी पोलीस प्रशासनाने ठोस भूमिका उचलायला पाहिजे ना पावलं. नक्कीच थेट जितेंद्र आव्हाडांना तो धमकी देतो. त्याच्यामध्ये तो असंही म्हणतो की तुम्ही माफी मागितल्याची माझ्याकडे रेकॉर्ड आहे. याबाबतची तुम्हाला काही माहिती आहे? मी तुम्हाला एक खात्रीशीर सांगतो, ह्या गोट्या गीतेनी आणि हे 8 दिवसापूर्वी एका तांदळे नावाच्या गुंडाने, जो वाल्मिक कराडचा गुंडा होता, त्याच्यात त्यांनी सुरेश धस, बाळा बांगर, जितेंद्र आव्हाडला जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या. ह्या गोट्या गीतेनी आणि त्या तांदळे नामक गुंडाने मागच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्र्यामध्ये मतदारसंघात जाऊन त्यांची रेखी केली ती वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार, आणि हे सत्य आहे. आणि गोट्या गीते जे सांगतोय माझ्याकडं जितेंद्र आव्हाड साहेबांचे व्हिडिओ आपलं रेकॉर्डिंग आहेत, मी त्यांना बोललेलो हे केलेलं नक्की. जितेंद्र आव्हाडांना फोन करून धमकी वगैरे दिली असेल त्यांनी त्यावेळेस. पण आव्हाड साहेबाला वाटलं असेल महाराष्ट्रातून कुणी फोन करतंय काय, आता नेमका कोण आहे व्यक्ती. पण हा गोट्या गीतेच होता. हा लोकांना मारायच्या अगोदर, काय त्यांच्यासोबत वाईट करण्याच्या अगोदरला फोन करून धमक्या देत असं सांगत असे. आता परळीमध्ये व्हिडिओ पण आहेत गोट्या गीतेचे, बाहेर येते तो मोबाईलवर शिव्या देतोय तो लोकांना, असे व्हिडिओ चालू आहेत आणि मोबाईल कॉल करतोय, कॉलिंग, आणि लोकांना धमक्या देतो, मी तुझ्या दारात येऊन मारणारे वगैरे. त्याचा पहिला व्हिडिओ प्रसार माध्यमावर आला गोट्या गीतेचा. त्याच्यामध्ये तो श्राद्ध घालतोय एकाच्या दारात जाऊन, त्याची हत्या करण्याचाच काहीतरी ह्याचा प्लॅन असेल. ते पण सगळा उलगाडा व्हायला पाहिजे. आता उलगाडाच काय हो, सगळ्या बीड जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहित झाले गोट्या गीते. पण परळीच पोलिसांना का गोट्या गीते एवढा प्रिय आहे तेच कळत नाही. पण त्याच्या मागचं गौड बंगाल असं पलंय, गोट्या गीतेला पकडलं तर उद्या सगळ्यात जास्त तत्कालीन 2023-24 परळी पोलीस ह्याच्यामध्ये अडकणार आहेत ना. त्यांच्या जोरावर तर गोट्या गीते ह्या करत होता, दादागिरी किंवा दडपशाही, हे ती भडवेगिरी. नक्कीच तुम्ही या संपूर्ण आंदोलनात देखील होतात. ज्या दिवशी तुम्ही परळीला रस्ता रोको आंदोलनासाठी गेला त्यावेळेला तुम्हाला फोन आल्याचं तुम्ही सांगितलं, आणि रस्ता रोको आंदोलनाला येऊ नका असं कुणी सांगितलं तुम्हाला? कुणाचे फोन येत होते? ज्यावेळेस स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी व त्यांच्या आरोपी अटक होण्यासाठी परळी ते रस्ता रोको करण्यात आलता, त्या रस्ता रोकोला जाण्याच्या एक दिवस अगोदर मला वाल्मिक कराडचा पोरगा श्रेया कराड, त्याच्या बॉडीगार्डचा मला फोन आलता की तुम्ही ह्या रस्ता रोकोला यायचं नाही, आला तर आमच्याशी गाठ आहे. मी म्हणलं ठीक आहे, मी 100% येणार, तू ये तिथे भेट म्हणलं. मग मी गेलो रस्ता रोकोला. तर त्यांनी तसले काय पुलचट धमक्या दिल्या, त्या धमक्याचं काय आपण भीक घालत नाही धमक्यांना. पण तिथे गेल्यानंतर मी त्या भाषणामध्ये सांगितलं की असा ह्यो कान्हा फड म्हणून एक श्रेया कराडचा बॉडीगार्ड आहे, आणि त्यांनी मला धमकी दिलती, आणि ह्या धमकीला मी तर घाबरतच नाही धमक्याला. मग गेलो, सांगितलं. हे मी तिथं सांगितल्यानंतर त्या कन्नरवाडीच्या आणि परळीच्या नागरिकांनी संध्याकाळी वाल्या कराडच्या घरावर अटॅक केला. हे कमी लोकांना माहिती. परळी पोलिसांनी अंधारात ठेवलं. तेव्हाच हे वाल्या कराडचे दोन्ही पोरं, त्याचे कोण गुंड होते, ते घरातलं पण बसले नाही बॉडीगार्ड. आणि सत्यता आहे, आता काय राहिले होते वाल्या कराडचं, त्याच्या घरात घुसले पार हे परळीचे लोक. का तू आमच्या बाळा बांगरला धमकी देतो काय? आमच्या भगिनीसाठी इथं न्याय मागण्यासाठी बाळा बांगर इथं आलाय. आमच्या भगिनीचं कुंकू पुसलंय आमच्या ज्ञानेश्वरीताईचं. कुंकू तर वापस येऊ शकत नाही आमच्या भगिनीचं, पण तिच्या पतीला न्याय मागण्यासाठी तर बाळा बांगर येतो. त्या बाळा बांगरला तुम्ही धमक्या देता, ह्याचा रोष लोकांमध्ये एवढा आला.
आणि त्या रोषाचं रूपांतर वाल्मिक कराडच्या घरावर अटॅक केला गणरवाडीच्या लोकांनी, आणि त्यांना परळी पोलिसांनी पोलीस प्रोटेक्शन दिलं. वाल्मिक कराडच्या घराला दिलं तर ठीक आहे, लोकशाहीमध्ये कोणत्या पण कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. पण वाल्या कराडच्या पण कुटुंबाला लोकशाहीच मान्य करावं लागली, संविधानावरच चालवावं लागलं. कालपर्यंत जे बीड जिल्ह्यामध्ये अराजकता माजवली होती, दादागिरी करत होते, त्याच वाल्या कराडच्या कुटुंबाला आता संरक्षण घेण्याची वेळ आली ना. ह्याच्यावरून कळतंय, ह्याच्या सगळी राग झाली ती वाल्या कराडच्या आणि त्याच्या टोळीची. काय राहिले आता? तुम्ही जबाब दिला होता ज्यामध्ये श्री कराडचं सुद्धा नाव तुम्ही घेतलेलं आहे असं सांगताय. मग त्या श्री कराडला अटक का होत नाही किंवा त्याच्याबाबतची काय माहिती आहे तुमच्याकडे? अहो, इथं शिर्या कराड तर फार लांबची गोष्ट राहिली सर. इथं हे त्या गोट्या गीतेलाच अटक होय नाही. तो व्हिडिओ व्हायरल करून त्याचं कीर्तन ऐकायची वेळ बीड जिल्ह्यातल्या जनतेवर आली, आणि त्याच्यात तो सांगतोय माझं दैवत वाल्मिक कराड आणि त्यांचा भक्त हा वाल्या कराडचा भक्त हा गोट्या गीते. अहो, ह्या गोट्या गीतेलाच अटक होय नाही, तर शिर्या कराड किती मोठा विषय राहिला म्हणजे. शिर्या कराड आतापर्यंत तुम्हाला सांगतो, मला जेवढी प्राथमिक माहिती भेटली, शिर्या कराड हा भूटान, नेपाळ देशामधून बाहेर देशात पलायन करायचा प्रयत्न चालू आहेत त्याचे. पण आता पंकज कुमावत साहेबाची मागणी बीड जिल्ह्याच्या नागरिकांनी आणि महादेव मुंडे कुटुंबांनी केली, कारण पंकज कुमावत साहेब हे एक प्रॉम्प्ट आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. आज आज चार्ज घेणार आहेत पंकज कुमावत साहेब, आम्हाला असं प्रसार माध्यमातून समजलेलं आहे. आज पंकज कुमावत साहेब त्याला पाताळातून पण श्रेया कराडला, त्याच्या टोळीला, वाल्या कराडच्या टोळीला शोधून आणतील गोट्या गीतेला, हे आम्हाला अपेक्षा आहे. पण श्रेया कराड हा बाहेर देशात पलायन करून जाण्याच्या मार्गावर आहे अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे, प्राथमिक माहिती. पण नक्कीच ह्याच्या अगोदर श्रेया कराडला चौकशीसाठी अटक करायला पाहिजे होतं, त्याला चौकशी करायला पाहिजे होती, पण केली नाही. त्यावेळेस बीड पोलीस वगैरे परळी पोलीस म्हणायचे आम्हाला काय जबाबामध्ये तथ्य वाटाना, आम्हाला ह्याच्यामध्ये सत्य वाटाना. मला एक कळत नाही, 20 महिने झालं आता हत्या होऊन, मग ती हत्या केली कुणी? ते पण बीड पोलिसांनी परळी पोलिसांनी सांगावा की हत्या ही अशा लोकांनी केलेली, ती श्रेया कराडनी वाल्मिक कराडनी केली नाही. अहो, आता ज्ञानेश्वरी ताई धडधडीत नावं घेतली ना, श्रेया कराडची, वाल्या कराडची, त्या सुशा कराडची. सगळ्याला माहिती हत्या ही गोट्या गीतेनी श्रेया कराडनी स्पॉटला थांबून केलेली आहे, घराघरात माहिती परळीच्या. आणि आता कुठे ना कुठं बीड पोलिसाला आणि परळी पोलिसांना ऍक्शन तर घ्यावं लागणार आहे. पण ह्याच्यामध्ये एसआयटी स्थापन झाल्यामुळे पंकज कुमार सारखा एक इमानदार आणि प्रामाणिक अधिकारी, एक सिंघम म्हणून त्यांची ओळख, एक दबंग अधिकारी, ते 100% ह्या श्रेया कराडला गोट्या गीतेला अटक करते, एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही बाळगतो. नक्कीच पंकज कुमावत हे या लोकांना अटक करतील आणि 100% यामध्ये न्याय देतील अशी अपेक्षा यावेळी बोलताना बाळा बांगर यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी धक्कादायक खुलासे केलेले आहेत. यामध्ये गोट्या गीते आणि त्याच्या काही साथीदारांनी यापूर्वीच जितेंद्र आव्हाडांच्या बाबत रेकी केली होती असा देखील दावा केलाय. दुसऱ्या बाजूला त्यांनी एक माहिती दिली, गेल्या 3 दिवसांपासून ही प्राथमिक माहिती आणि दबक्या आवाजात सुरू होती की परळीतील वाल्मिक कराडच्या घरी काही लोकांनी अटॅक केलाय आणि त्या घरी राडा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून हस्तक्षेप केल्याचं देखील बाळा बांगर यांनी म्हटलेलं आहे. आणि याचबरोबर श्री कराड हा आता देश सोडून बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचं आणि पलायन करण्याच्या तयारीत असल्याचं देखील यावेळी बोलताना विजयसिंह बांगर यांनी म्हटलंय. आता पुढे तपास कशा पद्धतीने होतो आणि किती तातडीने होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.